श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण बघणार आहोत असं काहीतरी जे तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। टेन्शन घ्यायचं नाही, आयुष्य बिनधास्त जगायचं। कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही। फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं। काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबातच पडत नाही। कुणासाठी वाईट वाटून घ्यायचे नाही। लोकांची विविध रूपे असतात। सकाळी गोल बोलतात, रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणांसाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्यासाठी तुमचा काही संबंध पण नसतो। आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण? रोज स्वतःला सांगा, आजचा दिवस सुंदर आहे। मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो। नुसती काळजी आणि दुःख करून काहीच होत नसतं। मी स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न करेल, मी नक्कीच समाधानी होईल। रोजचे असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात। आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल। जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार। येणारे दिवस आनंदाने जगणार। प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते। मी त्याला तळमळीने कुणाला तरी सांगायची असते। कधी ती शारीरिक कष्टाची, तर कधी मानसिक धैर्याची, तर कधी आलेल्या पैशांच्या अडचणीची, तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते। हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कुणी मिळणं हे नशीबच। नाहीतर ही सगळी कथा आणि त्या मागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो, म्हणून तो मंदिरात जातो। कोण मंदिरात जातो? ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला। तर कुणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल, पण ते कंटाळवाणं असलं तरी खरं असतं। प्रत्येकाची कथा आणि व्यथा असतात। जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगामध्ये लगेच दुखावली जातात, कारण त्या आतून तुटण्यामागे त्या माणसांचे सगळं काही गमावलेलं असतं। अशा लोकांना आधार देणं फारच अवघड। त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते, ना प्रेम, ना भीती, ना कुठली अपेक्षा उरलेलं असते ते फक्त आणि फक्त दुःख। असं दुःख की जे कधी शब्दातून व्यक्त होणार नसतं। आयुष्यात सगळं ठीक होईपर्यंत खरं तर खूप काही संपलेलं असतं। तोवर कितीतरी नाती तुटून गेलेली असतात, विश्वास डगमगून गेलेला असतो आणि मनातली शांतता कायमची निघून गेलेली असते। माणसं बाहेरून हसतात, बोलतात, सगळं नॉर्मल दिसतं, पण आतून तो पूर्वीसारखा राहत नाही। ठीक होणं म्हणजे हरवलेलं परत मिळणं नसतं, तर त्या हरवण्याची सवय होणं असतं। जखमांवर पट्ट्या बांधल्या जातात, पण ओरखडे आयुष्यभर राहतात। काही गोष्टी विसरणं शक्यच नसतं, फक्त त्यांच्यासोबत जगायला शिकावं लागतं। आयुष्य आपल्याला हेच शिकवतं, ठीक होणं म्हणजे दुःख नाहीसे होणं नव्हे, तर ती आपल्याला जगण्याचा भाग बनवणं असते। जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो। जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही। हीच खरी नियती आहे। माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही, म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागावं। कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करावं। माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीनुसार ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो। धर्म कोणताही असो, चांगला माणूस बनावं, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही। श्री स्वामी समर्थ। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। श्री स्वामी समर्थ।